मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. नमस्कार मी दीक्षा, आपले स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात. आपण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तुलना करत असतो. कोणती वस्तू घ्यायची, कोणता सिनेमा बघायचा, कोणत्या जागेवर फिरायला जायचं. जर आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तुलना करणे फार गरजेचं असतं. पण हीच तुलना आपण आपल्या नात्यांमध्ये करायला लागलो तर बऱ्याच भावना दुखावल्या जातात. असंच काहीसं घडलंय आपल्या आजच्या गोष्टीमध्ये. आजची गोष्ट आहे मीरा रोड मध्ये राहणाऱ्या 28 वर्षाच्या राकेशची. राकेश हा सिव्हिल इंजिनियर होता. तो आपल्या पत्नी स्वाती सोबत राहत होता. राकेश आणि स्वातीचं अरेंज मॅरेज झालं होतं. स्वाती ही कुठेही नोकरीला नव्हती. राकेशच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्याचा संसार सुखात चालला होता. थँक्यू. काय मग आजचा दिवस कसा गेला? ठीक गेला. हो. तुमचं काय ना हा हे तुमच्यासाठी एक सरप्राईज. सरप्राईज? कसला सरप्राईज? आज मी तुमच्या आवडीचं जेवण बनवलं. तुमचं जेवण का? आज काय स्पेशल आहे? आज माझा नवरोबाचा वाढदिवस आहे. स्पॉट्स विचारलं ग. आणखी सरप्राईज आहे माझ्या नवरोबासाठी. कसलं सरप्राईज? आधी डोळे बंद करा. घंटाडा. ओ वाव. काय आहे? आता ते उघडून बघा, गिफ्ट आहेत. आई शपथ, वॉलेट म्हणजे पैसे आहे ना माझ्याकडे. हो. थँक्यू. खूप छान आहे, खूप छान. सगळं काही सुरळीत चाललं होतं. हळूहळू दिवसामागून दिवस सरत गेले. पण अचानक राकेशच्या स्वभावात बदल होऊ लागला. कारण त्याच्या ऑफिस मधल्या कामाचा व्याप वाढू लागला होता आणि त्याचा राग तो घरी स्वातीवर काढू लागला. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागला. पण प्रत्येक वेळेला स्वाती नमती बाजू घ्यायची. अगं स्वाती, रुमाल कुठे आहे? हे काय मी धुवून ठेवायचा ना. आणि टिफिन दे लवकर, मला उशीर होतोय. तुझ्यामुळे ना रोजच उशीर होतो मला ऑफिसला जायला. हो, रेडी आहे. आलंय बघा. ठीक आहे ना. हा. कशाला? आज काय स्पेशल आहे? टेन्शन होतं फॉर्म घेऊन मला मस्त आपण ती नाही कारण मूवीला तुझं डोकं फिरलंय का ग? इथे ऑफिस मध्ये कामाचा किती लोड आहे माहितीये का तुला? प्रमोशन होणार आहे की नाही होणार आहे काय माहिती नाही. आणि तुला मूवीला जायचंय. खबर द्या. अगं हे काय गबाळ्यासारखे कपडे घातलेत? जरा आजूबाजूच्या बायकांकडे बघ, काय कपडे घातले. हा, त्या माधवी वहिनीकडे बघ, किती टापटीप राहतात. तुला काय कळतच नाही. कितीही बोललं तरी डोक्यावरून पाणी. मूवीला जायचं. चल येतो. स्वातीला राकेशचं असं वागणं आता असह्य झालं होतं. कारण राकेश नेहमी स्वातीची कोणाशी ना कोणाशी तुलना करायचा. स्वातीला ते आवडायचं नाही तरीही ती समजूतदारपणे राहण्याचा प्रयत्न करायची. राकेश नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा. तो फार क्वचित वेळ स्वातीला देऊ शकत होता. स्वाती कंटाळून गेली होती. स्वातीच्या आयुष्यातले रंगच उडत चालले होते. काय करावं आता स्वातीला कळेना. स्वातीला आता एकटेपणा जाणवू लागला होता. तिने राकेश सोबत लग्न करून चूक तर केली नाही ना असं तिला वाटू लागलं होतं. एके दिवशी दुपारच्या वेळी स्वाती नेहमीप्रमाणे आपली घरातली कामं आटपून सहजच फेसबुकवर रील्स पाहत होती आणि तिला फेसबुकवर एका मुलाची रिक्वेस्ट आली. स्वातीने ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्या मुलाचं नाव विकास होतं. स्वाती आणि विकासचं फेसबुकवर चॅट होऊ लागलं.
2-3 दिवस विकास आणि स्वातीचं फेसबुकवरच चॅटिंग सुरू होतं. त्यांची चॅटिंग हळूहळू आता मैत्रीमध्ये बदलू लागली. त्यांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर एक्सचेंज केले आणि भेटण्याचा निर्णय घेतला. हाय. वाव. नाही, तू तुझ्या फेसबुक प्रोफाईल मध्ये जितकी सुंदर दिसतेस, रिअल मध्ये त्याहून जास्त सुंदर दिसतेस. तुम्हा पुरुषांना खोटं छान बोलताय का? काय आहे, माझ्या नवऱ्याला मी आवडत सुद्धा नाही. अच्छा. नाही, कसं आहे ना, सुंदरता ओळखण्यासाठी त्याची पारख असणं महत्वाचं असतं. तुझ्या नवऱ्याला तशी पारख नाहीये बहुतेक. खूप छान बोलता. तुम्ही नाही, तू बोल. काय प्रेमामध्ये समानता असायला हवी ना. हो, ऍक्च्युली तू खूप छान बोलतोस आणि तू ना खूप असं केअरिंग आहेस, किती रिस्पेक्टफुली बोलतोस माझ्याशी. मला मला खूप आवडलं. आधी का नाही भेटलास मला तू? आधी नाही भेटलो, पण आत्ता तर भेटलो ना, मग काय टेन्शन आहे. हे सुद्धा खरं आहे. स्वाती आणि विकास आता रोजच एकमेकांना भेटू लागले आणि दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. राकेश जेव्हा घरातून ऑफिसला जायचा तेव्हा विकास स्वातीच्या घरी येऊ लागला. एक दिवस राकेशच्या शेजारच्या मित्राने स्वाती आणि विकासला एकत्र बघितलं आणि त्यांनी जे काही बघितलं ते राकेशला सांगितलं. तुला मला काय सांगायचं? बोल ना निलेश, काय झालं? मी तुला सांगेन म्हणतो, पण कसं सांगू कळत नाही रे. त्यात काय एवढं, बोल ना, काय झालं? काय रे, म्हणजे काय माहिती ना, खूप दिवस झाले मी वहिनीने एका मुलाबरोबर फिरताना बघतो. मला ते वाईट दिसतं म्हणून मी आपण तुला सांगितलं. अरे नाही, अरे तू कदाचित कोणाला तरी दुसऱ्याला पाहिला असशील. नाही रे, म्हणजे मला जे वाईट दिसतं ते मी तुला सांगितलं. बाकी तू बघ. तू खरं बोलतो. अंधार दाटला बेभानल्या दिशा सकव्यात उभी अंगार उरी विसरेला. राकेश ऑफिसला जातो सांगून ऑफिसला न जाता स्वातीवर लक्ष ठेवू लागला होता आणि तिचा पाठलाग करू लागला. स्वातीचा पाठलाग केल्यानंतर राकेशला खात्री पटली की त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलेलं सगळं खरं होतं. पण अचानक एक दिवशी एक वेगळीच गोष्ट घडली. राकेशचा खून झाला. पोलीस चौकशीसाठी घरी आले. पोलिसांनी स्वातीकडे विचारपूस केली. मी राकेशच्या मिसेस स्वाती
मला सांगा त्यावेळी नक्की काय घडलं? नेहमीप्रमाणे राकेश ऑफिसवरून घरी आलेत. मी त्यांच्यासाठी पाणी आणलं, पाणी पिलं, आम्ही गप्पा मारत बसलो होतो इथे. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं म्हणून मी बघायला गेले तर दरवाजात 2 माणसं होती. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता आणि मला काही कळायच्या आतच ते घरात आले. एकाने मला इथे भिंतीवर ढकलून दिलं आणि दुसऱ्याने राकेशला इथेच बांधलं. आणि घरात सगळे दागिने पैसे होते ते सगळं घेऊन गेले. या पाणी देत होते. हो. खूप दमलो यार, कंटाळा आलाय. काय झालं एवढं जमायला? ऑफिसची कामं आहे, 4 मीटिंग्स येतात. सगळं कामाचं पैशांना माझ्यावर आलं. टार्गेट पण पूर्ण करायचं. प्रमोशनचं काय होणार काय माहिती. तुम्ही काळजी करू नका, आधी जेवून घ्या. हा, मी तुम्हाला मस्त डोक्याला मालिश करून देते, तुम्हाला फ्री वाटेल. अरे वा, बायको असावी तर अशी. तुमचं आपलं काहीतरी. अगं काहीतरीच काय. मी बघते. काय झालं? म्हणजे राकेशची कोणासोबत दुश्मनी होती किंवा कधी कोणाची भांडण वगैरे? नाही, काही साहेब माझं कोणावरच संशय नाही. आणि तुम्ही म्हणताय ना तसं राकेशने मला कधीच कोणाबद्दल काहीच सांगितलं नाही. मुळात राकेशचा स्वभाव खूप चांगला होता. त्याचं कधीच कोणासोबत भांडण नाही, काही नाही. सगळे त्याच्यासोबत चांगलेच होते. तुम्ही असं त्याच्यासोबत केलं ना, मला काही कळतच नाहीये. साहेब प्लीज त्या पुण्याला शोधून काढा प्लीज. त्याला कठोर शिक्षा द्यायचं आहे. बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमची कारवाई नक्कीच करू. आणि शक्य झालं तर गुन्हेगार आपण नक्कीच करू. धन्यवाद. काळजी. राकेशच्या घरी आलेल्या 2 इसमांनी अचानक राकेशवर हल्ला केला आणि त्यातच राकेशचा खून झाला. पण असं का झालं? कोणी केलं? खून करून लूटमार करणारी माणसं कोण होती? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला होता. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. शहरामध्ये चोरी करणाऱ्या, लूटमार करणाऱ्या टोळ्यांना पोलीस पकडू लागले आणि त्यांची कसून चौकशीही करू लागली. पण पोलिसांच्या हाती निराशाच लागली. मग पोलिसांनी त्यांच्या चौकशीचा पॅटर्न बदलला आणि स्वाती आणि राकेशचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले. तेव्हा पोलिसांच्या निदर्शनास एक गोष्ट आली की स्वाती तिच्या फोनमधून एका अननोन नंबरवर जास्त संवाद करत होती.
पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला. त्या व्यक्तीचं नाव होतं विकास. पोलिसांनी विकास आणि स्वातीला रिमांडमध्ये घेतलं आणि दोघांचीही वेगवेगळी चौकशी केली. हे शाणे, आपण कोण? आपण कोण? तुझं नाव विकास ना? हो, मी विकासच. पण माझी चौकशी का करताय? चौकशी का करतोय हा प्रश्न आपल्याला नाही विचारायचा, समजला? तरी दाखवतो आपण कोण. समजला? साहेब सॉरी. सॉरी साहेब. आणि मला सांग, स्वाती आणि तुझी ओळख कशी? साहेब, स्वाती माझी कॉलेज मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो. अच्छा, कॉलेजची मैत्री. हो. मग तुझं आणि स्वातीचं दररोज बोलणं होतं? दररोज नाही साहेब. का? नाही, मित्रा तुझे कॉल डिटेल्स कसं दाखवतात? तुम्ही दोघे तासन तास गप्पा मारता? नाही साहेब, म्हणजे काय आहे ते गैरसमज झालाय. कसं आहे ना, माझ्या बहिणीचा छोटासा ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे. त्यामुळे स्वातीला कधी ब्युटी प्रोडक्ट लागले की मी तिला पुरवतो, बस. ब्युटी प्रोडक्ट? हो. चिकण्या, पुन्हा भेट होईल. चल. शॉपिंग विकास नाही तो विकास माझ्या सिलत नाही हो. किंवा मामे विकास आणि स्वाती दोघांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना दोघांवरही संशय आला. कारण विकासने दिलेली स्टेटमेंट आणि स्वातीने दिलेली स्टेटमेंट अजिबात जुळत नव्हती. पोलिसांनी अजून कसून चौकशी सुरू ठेवली. मुलांना जरा इथे या. हा, मला सांगा, तुम्ही दररोज इथेच खेळता का? हो काका, आम्ही इथेच खेळतो. अच्छा, रोज इथेच खेळता. मग मला सांगा की परवा संडे होता, बरोबर? मग तुम्हाला सुट्टी होती ना? हो काका, आम्हाला सुट्टी होती. आणि इथेच खेळतात ना तुम्ही? हो काका. अच्छा, मग मला सांगा, इथे कोणी दरोडेखोर किंवा कोणते गुंड तुम्ही पाहिले का, ज्यांनी मास्क वगैरे लावले होते? नाही काका, असं कोण आलेलं नाही. काय? नाही काका, असं कोण आलेलं नव्हतं. असं कोणी नव्हतं? अच्छा, मग अजून कोणाला पाहिलं का? अच्छा, मग इतर कोणाला बघितलं का तुम्ही? हो काका, आता एक काका आले होते संध्याकाळच्या वेळी, पण ते कोण होते मला काही माहित नाही. त्यानंतर राकेश काका आले आणि त्यांच्या घरात ना मोठमोठ्याने आवाज येत होते. अच्छा, बरं. राकेश काका तुमच्याशी काही बोलले का? नाही, ते आम्हाला चॉकलेट द्यायचे, पण त्या दिवशी ते रागवलेले होते. अजून चॉकलेट न देताच गेले. आणि घरी जाऊन तुम्ही पाहिलं का की काय घडतंय? आणि घाबरलो आणि तिथून पळून गेलो. अच्छा, घाबरला तुम्ही. ठीक आहे. बरं, मला सांगा, हा तोच फोटो आहे ना? म्हणजे ते काका हे होते का? नाही, हा एक होतं ते राकेश काकांच्या आधी आले. अच्छा, ओके. खेळा तुम्ही, खेळा. हो. राकेश साली. मुलांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांसमोर सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. त्यांच्यासमोर खुनासंदर्भातले सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली होती. सरळ उघडकीस आलं होतं की खून स्वाती आणि विकासनेच केला होता. स्वाती आणि विकासला ताब्यात घेण्यात आले. स्वातीची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा स्वातीनं खरं काय घडलं ते पोलिसांना सांगायला सुरुवात केली. Let's money lower. Most दररोज नुकसा काय होईल पहिलं मी पेक्षा काय संबंध आहे दररोज म्हणजे शिवदा साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. आम्ही दररोज नाही बघत ते नाही. तर तिचं कॉल भेटेल तिचं सगळे कॉल पर्सन रोज कासनचा तिचा सोबत बोलत हो ते बघा मी काही चॅनल केली.
पडेल काय की बोलव लेडी कॉन्स्टेबल्स त्यांना बरोबर कळतं बायकांकडून खरंच सगळं पडलं. हे तर साहेब मला ना आम्हाला त्याचा सांगता आला होता पण मी त्याला काय नाही केलंय सतत आपल्याला कामात बिझी असायचं बायका पण मला सतत वेळ नाही दिला त्याने आमचं काळजी नाही कधी घेतली पण मी काय त्याला सांगणार म्हणजे कोणी सांगितलंय की हो लेडी कॉन्स्टेबल काही शिकण्या इंगा करणे प्रश्न येतो. ऐक ना, अरे आपण कुठेतरी बाहेर जाऊयात ना, मला कंटाळा आलाय. म्हणजे वाचही असं आपण किती दिवस लपत भेटायचं. हा कुठेतरी बाहेर जाऊयात ना, तिथे फक्त तू आणि मी आणि मग तिथे चर्चा सुरू करू. हो ग स्वाती, मला सुद्धा तुझ्याशिवाय अजिबात करमत नाहीये. हो ना. आपण लवकरात लवकर काहीतरी करू. अरे कधी करणार? मला ना आता भीती वाटायला लागली. राकेश आहे ना, मला ना तुला काहीतरी कळलंय आपल्याबद्दल असं वाटतं. हो अरे, कारण ना माझ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर त्याचं लक्ष असतं. मला ना आता खूप भीती वाटायला लागली. ऐक ना, तू काहीतरी कर आणि आपण इथून जाऊयात रे प्लीज. स्वाती प्लीज मला समजून घे. मग माझं ना दिल्लीमध्ये मी नवीन नोकरीचं बघतोय. ते काम एकदा झालं ना की आपण लगेच दिल्लीला जायचं. म्हणजे या शहरापासून खूप खूप लांब. मग काही टेन्शनच होईल. मग फक्त तू आणि मी. हा कोण आहे? नाही नाही नाही, तू काय बोलूच नको. मला माहिती आहे हा कोण आहे. मला ना तुमच्या दोघांवर आधीपासून संशय होता, पण मला तुम्हाला दोघांना रंगी हात पकडायचं होतं. स्वाती, सांग ना स्वाती, असं का केलं? का केलं माझ्यावर असं? हे मला विचारण्याऐवजी ना तू स्वतःला विचार. का केलं नाही? कधी मला उत्तर दिलं? हा, सतत आपलं कामात बिझी बायको म्हणून माझी कधी काळजी घेतली? मला वेळ दिला नाही ना? मला तिला सगळ्याचा कंटाळा आला म्हणून तू माझ्याशी विश्वास करते ना? तू गप्पाच रे. सोड तिला, सोड तिला, सोड मला. तुझ्या हातात सोड बोलताय ना. स्वातीला मार. स्वातीला हात लावतो. हिंमत आहे नाही तुझी. स्वातीला हात नाही लावायचा. माझी स्वाती हात नाही लावायचा तिला. तुझ्या तोंडाला. मेरा बाबा तिला तो. मी आहे ना, काळजी करू नको. मी करतो काहीतरी. मी साहेब, तो माझा नवरा असून नवऱ्यासारखं कधीच वागला नाही. मला कधी वेळ दिला नाही. माझी कधी काळजी सुद्धा घेतली नाही त्याने. सतत आपल्या कामाच्या मागे, प्रमोशनच्याच मागे फिरत असायचं. मला सतत कुणाशी कंपेअर करत राहायचं. अगं, हे काय गबाळ्यासारखे कपडे घातलेत? जरा आजूबाजूच्या बायकांकडे बघ, काय कपडे घातले. हा, त्या माधवी वहिनीकडे बघ, किती टापटीप राहतात. तुला काय कळतच नाही. कितीही बोललं तरी डोक्यावरून पाणी. असं मागायचं साहेब पण मग सांगा ना, मी काय करायला हवं होतं? तुम्ही सांगा ना साहेब. हे करायला हवं. त्यासाठी हा पर्याय नव्हता. एका दुसऱ्या मुलासोबत अफेअर करणं आणि त्याच्या गुन्ह्यात त्याला साथ देणं. शेवटी तू अपराधाचा मार्ग स्वीकार. अगं, तू त्याला जोड देऊ त्याच्यात प्लीज, आणि ते तुला जमलं. तुमचे काळजीशीररित्या त्याला संपव आणि त्या विकास साव. त्याच्यामुळे तू देखील शिक्षित गुन्हेगार आहे
एवढा तो विकास. तर जे काही उत्तर द्यायचं ना ते तो. कॉन्स्टेबल त्यांना घेऊन जाऊ. चला 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 चला. अशा प्रकारे राकेशच्या खुन्याचा पत्ता लागला. पोलिसांनी स्वाती आणि विकासला तुरुंगात टाकलं. स्वाती जरी तिच्या संसाराला कंटाळली असली तरी तिने चुकीचा मार्ग निवडला. त्यामुळे कोणत्याही गुन्हा करू नका आणि गुन्ह्याला साथ देऊ नका. सज्ज रहा, सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन.